साफसफाईची जबाबदारी कुणाची? नगरपालिका. पण या शहरात महिनोगती साफसफाई होत नाही. मध्ये तर आपले नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणजे आता श्रद्धाताई, त्यांचे पती, आमचे सहकारी मित्र शिवप्रसाद, अफरोज, आमचा अर्जुन, या सगळ्यांनी आंदोलन केलं राष्ट्रवादीच्या वतीनं. काँग्रेसचे लोकही त्या ठिकाणी होते. काय आंदोलन केलं? शहरात कचऱ्याचे ढीग लागले आणि तो कचरा उचलला जात नाही, म्हणून कचरा उचलून नगरपालिकेत नेला आणि कचरा उचलून नगरपालिकेत नेऊन नगरपालिकेच्या प्रशासनाला सांगितलं की हे सगळं शहर कचऱ्याने भरलंय, जरा साफ करा. हे आंदोलन त्यांना आपल्या विरोधी पक्षाच्या वतीनं करावं लागेल. आपले लोक झोपलेले नाही, जागे, तुमचे प्रश्नांची जाणीव ठेवतात, लढतात, तुमच्या खांद्याला खांदा देऊन लांब काम करतात. असे सगळे लढवय्ये, जागृत, चांगल्या छबीचे, बेदाग लोक, स्वच्छ चारित्र्याचे आणि स्वच्छ प्रतिमेचे लोक आपण या ठिकाणी दिलेले आणि ते तुमच्यासाठी लढतात. पण मला सांगायचा मुद्दा हा आहे की जर पाणी 15 दिवस 20 दिवस मिळत नसेल, कचरा उचलला जात नसेल, इथं आजही अर्ध अंबड, तुम्हाला जबाबदारीने सांगतो, अर्ध अंबड हे ग्रामीण भागावरून जामखेड फिडरवरून कनेक्ट केलेलं आहे. कोणत्या फिडरवरून? जामखेड शहराच्या फिडरवरून नाही. आणि तुम्हाला माहितीये ग्रामीण भागावरून जर विजेचं कनेक्शन असेल तर सारखी वीज जाते येते, जाते येते. बिजली, पाणी, सडक सगळे प्रश्न आहेत. सडक मी आत्ताच सांगितलं. आता हा किती महत्वाचा चौक आहे, हा नाचरेकर चौक. इकडे सगळा आमचा धनगर मोहल्ला राहतो. कसा रस्ता? हाही रस्ता खराबच होता. आता नगरपालिकेची निवडणूक लागली म्हणून आपण काहीतरी थातूर वाचून करत आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की सगळ्या विकास कामांमध्ये आज प्रॉब्लेम. भुयारी गटार योजना मी केलेली योजना आहे. या शहरात संपूर्ण पाणी, हे शहर डासमुक्त शहर व्हावं, मच्छर मुक्त शहर होना चाहिए. या हेतूनं घरातलं सांडपाणी, आंघोळीचं पाणी, शौचालयाचं पाणी, सगळं पाणी आपण या भुयारी गटार योजनेत टाकून ते पाणी बाहेर घेऊन जायचं, त्याला प्रक्रिया करायची. त्याला सिवेज ट्रीटमेंट प्लांट म्हणतात, मलनिस्सारण प्लांट म्हणतात त्याला. आणि त्या मलनिस्सारण प्रकल्पामधून स्वच्छ पाणी करून पुन्हा ते पाणी खऱ्या अर्थाने सांडपाणी म्हणून वापरायचं किंवा शेतीला वापरायचं. आज ही योजना आपण इथं राबवली. त्याच्यानंतर एसटीपीचं काम राहिलंय स्वच्छ करण्याचं. नगरपालिका आपली गेली. या सत्तेत त्यांनी का नाही एसटीपी पूर्ण केलं, का नाही प्रक्रियाचं काम पूर्ण केलं? मी मधल्या काळात उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, उद्धव ठाकरे साहेब, त्यावेळी सुद्धा मी मंत्री असताना 16 कोटी रुपये मंजूर करून घेतले होते. साधे ते पैसे मंजूर केलेले खर्च सुद्धा या लोकांनी करू शकलेले नाही. ही शोकांतिका आहे. हे मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो. त्यामुळे भुयारी गटार योजना अर्धवट, कचरा उचलत नाही, पिण्याचं पाणी 15 दिवस मिळत नाही. इतर पिण्याचं पाणी आणलं कुणी? मी पालकमंत्री असताना जालना पाणी पुरवठा योजनेतून अंबडला पाणी दिलंय आणि अंबडला पाणी, जालन्याला पाणी मी पालकमंत्री असताना आणलं. फाईले म्हणलं तर सगळ्यांच्या घरामध्ये ती फाईल पाठवून देतो. 250 कोटीची योजना मंजूर केली. त्याच्यातून हे पाणी आणलं, इथं मोठ्या पद्धतीनं साठवण केली आणि त्याच्यातून शहराला पाणी देण्याचं काम आपण करू शकतो. जे जे टाक्या मी त्या काळात बांधलेल्या आहेत, त्यानंतर 15 वर्षात 10 वर्ष नगरपालिकेत एक टाकी सुद्धा वाढली नाही, कुठेही पाईपलाईन वाढली नाही. मी त्यावेळी नगरपालिकेचा कारभार बघत असताना दर 2-3 दिवसांनी पाणी मिळत होतं. पण आता 15-20 दिवस मिळत नाही. हीच ह्यांची सत्ता आहे का? गल्ली ते दिल्ली आमची सत्ता आहे. फार गुरमीत बोलता तुम्ही. मग यासाठीच तुमच्याजवळ सत्ता आहे का की तुम्ही का पाणी देत नाही, का रस्ते करत नाही, का कचरा उचलत नाही, का भुयारी गटार योजना पूर्ण करत नाही, का या शहरामध्ये कोणत्याही वार्डात गेलं तरी एकच लोक सांगतात
भैयासाहेब आम्ही प्लॉट खरेदी केले पण आमचं नामांतर होत नाही, नगरपालिकेच्या तुमच्या रजिस्टर मध्ये आमचं नाव चढत नाही. अरे भाई, गुंठेवारीचा कायदा आहे हा, गुंठेवारीच्या कायद्याने तुम्ही नामांतर करू शकता. एखादं जर जुनं आरक्षण असेल त्या जुन्या आरक्षणावर जर आता काही 5-25 वर्षापासून लोक राहत आहेत, ते आरक्षण रद्द करून त्याला नियमित करण्याचा कायदा आहे, आम्ही बनवलेला आहे. का केलं जात नाही? आजही लोकांच्या वर लटकती तलवारही. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, घनसावंगी नगरपालिका आमच्या ताब्यात आहे राष्ट्रवादीच्या. तुम्ही जरा सगळ्या नातेवाईकांना विचारा, माझ्या मुस्लिम बांधवांना, हिंदू बांधवांना, सगळ्यांना माझं सांगणं आहे की जाऊन बघा की तिथले सगळे अतिक्रमण नियमित केले गेले, सरकारी जमिनीवरचे अतिक्रमण नियमित केले, त्यांना नमुना नंबर 43 दिला गेला, त्यांच्या नावाने ती प्रॉपर्टी केली आणि त्यांना घरकुलाची योजना राबवून प्रत्येकाला घर दिलं. 1500 घर तिथं तयार झाले. ते मी हवेत बोलत नाही, जाऊन बघून या जर झालेले नसतील. आम्ही सत्तेत नसलो तरी जर इच्छाशक्ती असली काम होऊ शकतं. घनसावंगी नगरपालिकेला रोज पाणी मिळतं, का मिळू शकतं? आम्ही ती योजना राबवली. छोट्याशा तुमच्या तलावातून पाणी आणलं, पण अंबडला मात्र पाणी नाथसागरातून आणलं. नाथसागर या देशातलं सगळ्यात मोठं अर्बन डॅम, तिथून पाणी आणलं. कधीच आटणार नाही. ज्या ठिकाणी तुमच्या अंबड जालन्याची विहीर आहे ना, तुमची ती शेवटचं थेंब पाणी संपेपर्यंत कितीही आटलं धरण तरी सुद्धा आमच्या अंबडला पाणी कधीच कमी पडणार नाही. अशा ठिकाणावरून पाणी आम्ही आणलेलं.